आजच नाही, मी समाजाला मायबाप म्हणलं, कुटुंब बाजूला सारो, तरी माझं उलटच आहे कार्यक्रम पहिल्यापासून. तसा एखादा जीव गेला तरी चालतो, पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर लेकरावर आणून दिसला पाहिजे. त्याच्या टक्के नोकलेल्या लेकरांना माहीत असतं हो काय हाल आहेत त्याचे, कारण त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यापेक्षा आपण आपल्या जीवाची बाजी लावायची आणि समाजाला मिळवायचं. समाजाचा तुम्ही विचारला ऐकणार नाहीत म्हणजे मी काय समाजाच्या विरोधात नाही चाललो, मी समाजाच्या नाही विरोधात चाललो. समाजाचं ऐकणार नाही म्हणजे त्यांचेच लेकरं मोठे होणार आहे, त्यांचेच लेकरं मोठे करायचे आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी त्या लेकरांना जिंकत आलेली कुठेतरी आणखी 2 दिवस लांबणीवर पडली. त्यामुळे मला यावेळेस 1 घंटाही लांबणीवर पडू द्यायचा नाही अंमलबजावणीचा विषय. या करोडो गोरगरीब लेकरांच्या पदरात या आरक्षणाची अंमलबजावणी टाकायची, कायमचं आरक्षण टाकायचं. तुमच्या जीवाला धोका झाला माझ्या जीवाला धोका होणार नाही, कारण माझा करोडो मराठा समाज माझ्या पाठीशी असे. आणि मागासवर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिलाय, त्याचा कायदा पर्याय करण्यासाठी तुम्ही बोलवा. नसता जाहीर करून टाका की 15 तारखेला सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये दोन्ही अंमलबजावण्या करणार आहेत आणि कायदा पारित करणार. हैदराबादचं गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला शिंदे समितीकडे देऊन ती प्रक्रिया 1 घंट्यात सुद्धा पूर्ण होती. 1 घंट्यात तेही गॅजेट हैदराबादचं स्वीकारा. हे तुम्हाला 5 महिन्यापासून सांगतोय मी, आज नाही. आणि 5 महिन्यापासून या सरकारला सांगितलं, जोर जबरदस्ती नाही आहे कोणाला. पूर्वी प्रमाणपत्राची त्याला 1.5 करोड मराठ्यांनी आरक्षण त्यातून घेतलं असावं, कारण सरकार डाटा द्यायला तयार नाही आणखी सुद्धा. कारण अंदाजे माहिती अशी IQ रात्रीची की 63 लाख नोंदी आत्तापर्यंत सापडल्यात म्हणून, आणि त्याच्या परिवारानं जरी केल्या पर्यंत मिळाले एकूण डाटा 1.5 करोडापर्यंत गेला असं, पण सरकार द्यायला तयार नाही. परंतु आम्हालाही अंदाजा कळतो की 2 करोड मराठ्यांना करिअरचा सोडणार नाही, कारण आमचे लेकर आमच्यासाठी मोठे, आम्ही आमचे लेकरच मोठे करण्यासाठी इथून पुढं आता लढायला लढणार आहे. त्यामुळं सरकारने त्याच्या डोक्यातला काढून टाका आणि त्याचा ऐकून आमचा द्वेष करून आमच्या खऱ्या मागण्या असणाऱ्या, शासकीय असणाऱ्या, ज्या कायद्याच्या चौकटीत टिकणार आहेत, हे जर तुम्ही बहाणेबाजी सरकारची सगळे निकष तयार आहे. कारण मागासवर्ग आयोगानं तितक्या ताकदीनं ते काम केलेलं आहे. अहवाल सरकारनं स्वीकारून टिकणारा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि सुनावणी मात्र त्याची ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. नसता पुन्हा इकडून सुरू, कारण मग आम्ही म्हणतोय तेच उद्या खरं होणार आहे. कारण त्या 4-5 जणांचं ऐकून आम्हाला नको म्हणून मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करणार ती परत तेच मराठी त्यांच्या त्या 5-6 जणांच्या मागं लागणार आहेत. तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं. आम्ही सांगत होतो आणि आणखीन बी सांगतो मराठा बांधवांना राज्यातल्या, कोणाचं ऐकू नका. कुणबी म्हणजे शेतकरी आहे, आपण शेतकरी आहे आणि क्षत्रिय मराठी सुद्धा आपणच. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र घ्या. आपल्या लेकरांचं आपण वाटोळं आता करू नका, कारण आता पूर्वीची दुनिया राहिली नाही. कोणाचं ऐकून काम करायचं ही दुनिया आता नाही मिळालं. त्याच्यामुळे हे टिकून ठेवलं की पुढचं ऑटोमॅटिक संकट पळून जाणार आहे. ऑटोमॅटिक कोणाची जी की आपल्या पुढे टिकू शकत नाही. तो जरी ओबीसी मराठ्यात भांडणं लावायचा प्रयत्न करतो ना आपण, एकटेच 50-55% नुसते जमलोत बी ना तरी पुढचे हवा निघून जाईल. नुसतं जमलोत तरी एवढी मराठ्यांना करून दोघांना चालवणारे फडणवीस साहेब हे डॅमेज होऊ नये. मराठ्यांचा न्याय करा तुम्ही, मराठ्यांना द्या लवकर, ताणून धरू नका. पुढं या तुम्ही दोघं, पण तुम्ही दोघं सध्या मागं आहे, तुम्ही पुढे या. ही मोठी जाती. आता आम्ही आव्हान केलं ना तुम्हाला, तुम्ही म्हणतो मग आम्हाला बोलीत नाही. आता आम्ही आव्हान केलंय तुम्हाला दोघांना पण, फडणवीस साहेबांनी तुम्ही पुढं होऊन हे काम करा. आता अधिकाऱ्याच्या कोणा, कारण ही जाती सुद्धा गरज. ही जात जर संघ नसली ना, चांगल्याचे तांगे पलटी होते. दुसरा एक मुद्दा काढला की मराठा समाज हा शेतकरीचा आहे. शेतीच्या मुद्द्यांचाही तुम्ही बऱ्याचदा उल्लेख करताय. सध्या शेतीच्या प्रश्नांवरती लढणार आहात. कशा स्वरूपाची भूमिका असणार आहे, लढा कशा स्वरूपाचा असणार आहे, कधीपासून त्या लढ्याला सुरुवात होणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगा. कार्यक्रम त्या सटाणा यशवंत नगरी सटाण्यात कार्यक्रम होता, खूप मोठा होता. इथे चौकातले 4ही रस्ते ब्लॉक होते, इतका मोठा होता. तर त्यांनी सांगितलं दादा एक तुमच्यात अशी एक ऊर्जा आहे की न होणारे आता हायकोर्ट तर बघायला लागत ना, तरच त्याच्यात मजा आहे. नसतं काय अर्थ नाही. मग ते आपण जात गमितो म्हणायचं स्वतःच्या स्वार्थासाठी, याचा अर्थ असतो. इथं समाजाचा स्वार्थ बघायचा.
तसं मला त्या शेतकऱ्यांतल्या पुऱ्या खुट्या बघावं लागत्या, कोणी कोणी कुठं कुठं ठोकलेल्या, हे उपटल्या ते उपटा लागणार आहे, परत दुसऱ्या ठोकून ठेवावं लागतं. ते नेमकं घुंगडं झोपलेलं कुठं आहे, कशा कशाचे भाव, त्या सरकीपासून होणारं ते पण आमचंच हे. आमच्या कोणत्या इतक्या बारीक याच्यात किमतीत घेतं हे जातं कपा कपा वाढतं. पाणी आमच्या जी हिरीचं बाटलीत टाकलं की तिथं 30 रुपयाला झालं, 20 रुपयाला. आमचं दूध तर तिथं लिटरात इकत नाही, मला ते जरा घुसायचं आहे त्याच्यात, दुधाचा भाव काय तुमच्या, म्हणजे ते बी कसं काय वाढलं मग इतकं, मग आमचं कसं काय वाढत नाही ते बघावं लागणार आहे. आमचे कांदे सुस्ते घेतात आणि तुमच्या मसाल्यात टाकले कीच वाढत. आमच्या आमच्या कंपनीचा कांदा, तो काय कांदा रे, कांदे आमचे इथं तरी भाव वाढतो. मसाला झाला, मिरच्या कोणाच्या, मिरच्या आमच्या, तुमच्या मेन कापड्याचे पिशे धुवून काय करून कलराचं चित्र टाकीता वाढा भाव त्याचा. आमचे 1-1 किलोचा भाव तुमच्या एवढं धामाचे ते नुसते ते आमदाराला करायचे वापा करायचे. आणि इकडे शेतकऱ्याला तुम्हाला रोग आला का, दिवस पेन्शन रिटायर झाला शेतकरी लगेच. आमचा शेतकरी मला पुन्हा एकजूट व्हावं लागणार आहे शेतकऱ्याचा, कारण हे वेळे नमुनेबाज अधिकारी येतो तिथं बसून फुकट पगार, पैसे आपले, शेतकऱ्यांचा सगळा आयकर ते 5 राज्यातले प्रमुख शेतकरी मोठमोठे आले होते दिल्ली आंदोलनात, ते त्यांच्या भाषणातच म्हणले होते तसं असं तुमच्यात लोकांना तुम्हाला सांगितलं असं. पण ते मला त्यात अभ्यासच करावा लागेल. ते म्हणले गरज आहे मला त्या अभ्यासाची, ते जर नाही आला जाणून बुजून तर मी काय करायचं, त्यापेक्षा आपल्यालाच माहीत लागली. ते जर मुद्दाम ते तिकडंच ताणून धरलं तर म्हणजे तसे सुद्धा होळीचे लोक आहेत, त्यापेक्षा ते आपल्याला शिकावं लागणार आहे त्यातले बारकावे सगळे, तेव्हा त्याच्यात विजय मिळवण्यात मजा नाही. कायदे 100% पलटतले सगळे, फक्त लढणारा प्रामाणिक पाहिजे. कांदा स्वस्तात गेला पाहिजे नाही पण आरक्षणाचा मुद्दा राहायचा लांब, तिसरंच लागायला पुढं ते बी करणारच आहे. म्हणून तुमच्या कांद्याचं बोललोच नाही, आणि तुमच्या जिल्ह्यातला तुमचा कांदेच खातो का मग, जेलाचं वाढ म्हणा जरा भाव द्या येतो का त्याच्यापेक्षा त्याला म्हणा जरा कांद्यासाठी लढणं, जरा चष्म्याच्या काचा बदलव ना आता थोड्या लढ करणार आहेत आपण, पण थोडंसं आता हा विषय ज्वलंत कांद्याचा हे मी आता सांगितलं तुम्हाला की मसाल्यात पडल्यावर त्याची काय किंमत आहे कांद्याची. मी आत्ताच तो विषय बोललोय, माहिती मला की शेतकऱ्यांचे लय हाल, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक असू द्या किंवा तुमचा द्राक्ष उत्पादक असू द्या, कांदा, सगळे जे पिकं आहेत आपल्याला भाव नाही याची जाणीव 100% मला शेतकऱ्यात लढूयात आपण. फक्त एवढं मला येऊ मुद्दा आरक्षणाचा हाल खूप जीव घेणा मुद्दा आहे. गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण याच्यात आहे, कारण ते पण शेतकरीचे, हे आरक्षणात लेकरं म्हणजे शेतकऱ्याचेच आहेत, ते मी दुसऱ्याचे नाही. एक टप्प्याने घ्यायचे, फक्त मला सवय एकच मुद्दा मी कळीला लावतो. मी 4-5 मुद्दे जर एकत्र केले तर शक्यतो विजय मिळवायला माणसाला कोणचा असू द्या जड जातो. त्यामुळं एक कळीला लागला की एकच शेतकऱ्याचा धरू, बाकीचे त्याला फांद्या फोडायच्याच नाही, तेच कळीला नेऊन घालायचा, त्याच्यात न्याय घेतलेलं नाही. पुन्हा एकदा क्लिअर करतो, मी माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या एवढंच सांगितलंय, आपण आपल्या आमदार मंत्र्यांना निवेदन द्या किंवा फोन करून सांगा तुम्हाला निवेदन द्यायला वेळ नसेल तर, कारण आपण शेतकरी उगाच त्यांची फरफट नाही करायची, पळून फोन करायचा आणि सांगायचं साहेब आमच्या लेकराचं सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यात कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहे, तुम्ही 15 तारखेला अधिवेशन जे बोलवलं त्याच्यात आवाज उठवा की, आणि एकमतानं सगळे म्हणा हे या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून, आणि त्याचं कायद्यातही रूपांतर करा. तो मजबूत कायदा राहिला पाहिजे. याच्यासाठी आमदारांनी आमदारांनी 15 तारखेच्या आधी हे नको फेकून देत असतो आणि तिकडे बाजूला मग तो कागद त्यांनी त्याच्यात आपण दिली व्याख्या दिली त्यांना, ते आपण दिली. समाजातल्या अभ्यासकांनी खूप दिली, अवकड सुद्धा करायचं सांगितलं त्यांना, कारण व्याख्याचे सुद्धा बऱ्याच व्याख्या राहू द्या हे सांगितलं. मला काय पाहिजे मी स्पष्ट आहे समाजासमोर, मला काय पाहिजे, मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीके जुळतात ते राज्यांतर्गत येणारे सर्व सगळे सख्खे सोयरे, ही मला व्याख्या पाहिजे, त्याची अंमलबजावणी पाहिजे. त्याने काय केलं मला अंमलबजावणी करताना पुन्हा मला हे पाहिजे, मागं त्याने काही दुरुस्त करणे तिकडे ती फेकून ती काढ
पण तो मसुदा तर ऍक्सेप्ट करून आलोत ना पण इथे. हो, पण दुरुस्ती सुद्धा ऍक्सेप्ट केली ना त्यांनी. अच्छा. मग त्यांचीच बाजू ऍक्सेप्ट नाही करणार ना, त्यांनी आमची केली ना. मग तर हातात घेतला ना, आणि हे सगळ्यांना माहिती. शेवटी पटेल, पुन्हा एकदा आता तुमचं पाण्याशिवायचं आम्ही दिलेली व्याख्या 2 महिन्यापासूनची तीच घ्या, आणि आमच्या अभ्यासकांना दिलेल्या व्याख्या सुद्धा घ्या. ज्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचे त्याची तपासणी आणि गृह चौकशी नंतर करा. शपथपत्रावर घ्यायचं आपलं ठरलेलं आहे, त्याप्रमाणे शपथपत्रावरती त्याला द्या. अहवाल मागासवर्ग आयोगाने दिलाय, तो इश्यू करून कायदा पारित करा, ताबडतोब कायदा पारित करा. आणि तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सर्व केसेसच्या बाबत आंतरवालीसह या सगळ्या केसेस सुद्धा मागे घेण्यासाठी तुम्ही अधिवेशन बोलून याच्यामध्ये सगळा तो प्रक्रिया पार पाडायचा निर्धार करा.